अहिल्यानगर शहरात रामनवमी मिरवणुकीत काही समाजकंटकांनी कोणतेही कारण नसताना मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाची विटंबना केल्यानं संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता अहिल्यानगरमधील समस्त मुस्लिम समाजाने कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले। निवेदनात म्हटले, अहिल्यानगर शहरात रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही समाजकंटकांनी वातावरण दूषित होऊन दंगल व्हावी या उद्देशानं मुस्लिम समाजाचे जगातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळ मक्का मदिना शरीफ याचे फलक झळकवत पवित्र धार्मिक स्थळ मक्का मदिना याची विटंबना केली आहे। त्या फलकावर हिंदू देवतांचे फोटो त्यासोबत मक्का मदिना शरीफ येथील फोटो लावून मुस्लिम समाजाला हिनवण्याचा प्रयत्न केलाय। तर काही समाजकंटकांनी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई यांचे फोटोही झळकवले, त्यावर वादग्रस्त मजकूर लिहिलेला होता। तरी या प्रकारामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यात। त्यामुळे मिरवणूक काढणारे, सोशल मीडियावर व्हायरल करणारे आणि त्याच्या पाठीमागे राजकीय शक्ती असल्याचं दिसून येते। तरी याबाबत चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करत आरोपींना अटक करावी अशी मागणी अहिल्यानगरमधील समस्त मुस्लिम समाज बांधवांनी कोतवाली पोलिसांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। नवीन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार डीवायएसपी दर्जाचे अधिकारी यांनी संबंधित कोणत्या पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे तपासाला अर्ज द्यायचा असतो। तर 14 दिवसाच्या आत, पण आपण 14 दिवस नाही यांना सांगितलं, मी उद्या संध्याकाळपर्यंतच करून टाकू, चौकशी पूर्ण करू सांगितलं। 14 दिवसात आहे, देशमुख साहेबांकडे तपास देत आहे मी याचा, उद्या संध्याकाळपर्यंत हे करून त्याच्यामध्ये पुढील गुन्हा दाखल करण्याची कारवाई 100% जेवढे तीन बॅनरचे फोटो आलेले आहेत ना, 3 बॅनरचे फोटो आणि घोषणा दिलेला आहे, असे 4, ठीक आहे ना। आणखी पण कोण असतील काय विषय असला ना सर, काय याच्यावर कारवाई झाली की पुढच्या वेळेस होणारच नाही। याच्यानंतर ते घोषणा नाही व्हायला पाहिजे, त्याच्यावर पण याच्यानंतर ती घोषणा झाली संध्याकाळी बोलवलं जाईल तुम्हाला कोणाला तरी अभ्यास दिसणार 10 काय म्हणून शांती ठेवा, परंतु असं दिसण्यात आलं की भिन्न काढून नगरमध्ये कोणी बैरिकेड नाही करायला पाहिजे। चांगली कारवाई होईल, झाल्यानंतर बोलू आपण। 6 तारखेला रामनवमीची मिरवणूक झाली, त्याच्यात काही निर्वीचे अवलादी होते। त्या निर्वीच्या अवलादींना अहमदनगरमध्ये दंगल घडवायची होती, म्हणून त्यांना एकच पर्याय आहे की दंगल घडवायची असेल तर मुस्लिम समाजाला काहीतरी हिणवण्याचा। त्यांनी हद पार केली। त्यांनी मुस्लिम समाजाचा सगळ्यात पवित्र स्थान मक्का आणि मदिना शरीफ याची विटंबना केल्यामुळं सर्व मुस्लिम समाजाचे सर्व लोक आज कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला आले होते। माननीय डीवायएसपी साहेबांची आमची चर्चा झाली, काहीतरी हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा सायटेशन आहे, त्यामुळं त्यांनी आम्हाला आमचा तक्रार घेतली आणि त्यांनी सांगितलं का उद्या संध्याकाळपर्यंत संबंधित निर्वीचे अवलादी जो होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। आणि हे जे सगळं प्रकार चालू आहे, फक्त त्यांना असं वाटतंय का कुठंतरी मुस्लिम समाजाला डिवचायचं आणि मुस्लिम समाज रस्त्यावर उचलन। तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो का मुस्लिम समाज आता आहे ना हुशार झाला आहे। मुस्लिम समाज हुशार झाला, कधी रस्त्यावर उतरायचं आणि कधी उतरायचं नाही हे त्यांना माहीत आहे। ज्या दिवशी उतरायचं असेल त्या दिवशी इतक्या संख्येने उतरणार रस्त्यावर तर तुम्हाला फक्त मुस्लिम समाज आणि दाढ्या आणि टोप्यावालेच रस्त्यावर दिसणार आहे। अजून अहमदनगरमध्ये रामनवमीची मिरवणूक घडली, त्याच्यात एक असा प्रकार घडला, जी दुर्दैवी घटना घडली, जे आमच्या पवित्र स्थान आहे मक्का मदिना, त्याच्याबद्दल आक्षेपा वक्तव्य दिलं गेलं होतं। त्याचा आम्ही सर्व अहमदनगर मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो। त्यासाठी आज आम्ही डीवायएसपी साहेब आणि आपले कोतवालीचे PI यांच्याकडे ते निषेध नोंदवण्याकरिता आले होते। मला पोलीस प्रशासनाबद्दल त्यांच्यासाठी एक आव्हान आहे, ते आव्हान नाही, त्यांनी एक मागणी करायची की साहेब, जे अशा लोक आहे जे वारंवार जे पोस्टर झळकत आहे त्या लोकांची अहमदनगर शहरात त्यांची धिंड काढावी, जेणेकरून पुढे अशी कोणती याची डेअरिंग न करावी। म्हणजे अशा लोकांची धिंड काढून तिथे त्यांना एक कडक शिक्षा द्यावी एवढं सांगतो।